ठीक आहे, मी तुम्हाला गोळ्या देतो. डॉक्टर. काय डॉक्टर काय होतं? येते. चक्कर येते का? बसा बसा, खाली बसा. मला सांगा, सकाळपासून तुम्ही काही खाल्ले? नाही ना, काहीच नाही खाल्लंय सकाळपासून. नाही, हे त्यामुळेच होतंय. ठीक आहे, पाणी प्या, बरं वाटेल. सो नाईस ऑफ यू. छान आहे हा पाणी. तुम्ही काय डायटिंग वगैरे करता का? हां, तेच काय झालंय आजकाल की तुम्हाला वाटतं की नाही खाल्लं म्हणजे डाएट. खरं तर तसं नाही, वेळेवर खाल्लं म्हणजे डाएट. म्हणजे डाएट करावंच लागत नाही वेळेवर खाल्लं तर, असं आहे. ठीक आहे, आपण तुमचं बीपी चेक करूयात. हां हां प्लीज डॉक्टर. ठीक आहे. गरगरतंय डॉक्टर. कसं तरी होत आहे. ओ मॅडम, अगं काय करतेस काय तू? हा, ही काय नाचायची जागा आहे का? सॉरी सॉरी. अरे काय फुटलं असतं म्हणजे? झालं समाधान? काय झालं ना समाधान? हे बघा, तुमची सगळी गँग आहे ना, तुम्ही असं ना घर असल्यासारखे इथे राहता, आरडाओरडा करता, गोंगाट करता. हे बघा, एक तर तुमच्या उधाऱ्या, त्यात तुम्ही अशी तोडफोड करणार, म्हणजे माझ्या डोक्याला ना नुसता संताप होतो. असं वाटतं ना तुम्हाला काय झालंय? काहीतरी प्रॉब्लेम आहे नक्कीच. तुला घरचं काही टेन्शन आहे का? हे बघ, मला तुझ्या डोळ्यात बघून कळतंय की काहीतरी प्रॉब्लेम आहे. हे बघ, तू मला सांगू शकतोस. मला सांग बरं, काय झालंय? हे बघ, तू आहे ना माझ्या घरापर्यंत येऊ नको. जास्त पर्सनल व्हायची गरज नाहीये. म्हणजे मी तुला शांत डोक्याने सांगतोय ना, म्हणून. नाही तर दुसरा कोणी असताना आतापर्यंत तुला इकडे हाकलून दिलं असतं. गुड गुड. तू चिडतोय, चांगली गोष्ट. चिडलंच पाहिजे, कारण तुझ्या आतमधला हा जो राग आहे ना, खरं तर फक्त लक्षण आहे. तुझा आजार काहीतरी वेगळाच. मला सांग, तुझी दिवसाची सुरुवात कशी झाली? हे मी खरं बीपी तर नॉर्मल आहे, चेक करायचे काही कारण नाही. पण ठीक आहे, परत जर काही तुम्हाला त्रास झाला तर मी काही टेस्ट देतो, तेवढ्या लिहून घ्या. ठीक आहे. किंवा डॉक्टर मोरे बाहेर आलेलेच आहेत, हेमेटॉलॉजिस्ट आहेत, आणि तुमचा पण ब्लड सॅम्पल घेऊ, लगेच लॅबमध्ये जाईल. आजच्याच ब्लड टेस्ट करून घेऊ. काय? नाही नको नको. आता बरं वाटतंय मला. तुम्हाला भेटले ना, बरं वाटतंय? तर बरं वाटतंय. मला सांगा, तुम्ही काही गोष्टी आल्या आल्या म्हणाला होतात, त्या तुम्हाला आठवतात? नाही, कुठली? तुम्ही मला विचारलं होतं की शारीरिक आणि मानसिक या गोष्टींचा काही संबंध आहे? नाही, तुम्ही मला सांगा, तुम्हाला काही मानसिक आजार वगैरे आहे का? नाही हो, असं काही नाहीये. नाही, ठीक आहे, तुम्ही मला सांगू शकता, मी डॉक्टर आहे, लपवायचं नसतंच. नाही, तसं काही खरंच काही नाहीये तसं. नक्की काही नाही? हो, शुअर. ठीक आहे, मी औषधं लिहून देतो, तुम्ही तोपर्यंत बाहेर बसा. सॉरी. तुम्ही बाहेर थांबा, मी औषधं लिहून देतो. आपल्या लॉबीत थांबा. बाहेर? ठीक आहे.
तुमचं परत चक्कर आल्यासारखं वाटतंय. काय परत चक्कर येते का? हो. बापरे. मग काय म्हणजे कसं कसं वाटतंय? म्हणजे डोळ्यासमोर अंधारी वगैरे येते का? कसं तरी होतंय खूप. कसं तरी म्हणजे काय अंधारी येते का डोक्यात झिंजिण्या येतात असं? उभं नाही राहत आहे. म्हणजे पायातले त्राण गेल्यासारखं वाटतंय का? असं पायाला खालून मुंग्या येतात? मुंग्या येतात बरोबर ना? हो हो हो. ते अजून काय म्हणजे असं नक्की काय होतंय? अंगातले त्राण गेल्यासारखं वाटतंय का? मला बसावंसं वाटतंय. बसते मी. एक काम करा, तुम्ही इथेच बसा. मी तुमच्यासाठी लिंबू सरबत सांगतो, तेवढं प्या, तुम्हाला बरं वाटेल. नाही नको. नाही तुम्ही प्या, तुम्हाला आता बरं नाहीये, चक्कर येते ना, तर लिंबू सरबत प्या. तुम्ही काही खाल्लेलं नाही, तुम्हाला बरं वाटेल. मी बाहेर कंपाऊंडरला सांगून येतो. तुमचे पेशंट्स मी तपासेन ना. तुम्ही हवं तर इकडे पडा, आराम करा, मी आलोच. ते घर मिळालं म्हणजे आपलं दोघांचं. नाही काय बबली, घर काय असं लय मोठं नाही, जसं एकदम छोटं आहे, 1 रूम किचन. असू दे की, आपण दोघंच असणार ना तिथे? हो. हा, पण तुला पाहिजे असेल तर 2-4 माणसं बोलू शकतो आपण. नाही, तुझ्यासाठी घराचा फोटो काढून आणला, हे बघ दाखव. नाही नको, तुम्ही सांगा, मी डोळे बंद करते. हे बघ, असं 4थ्या मजल्यावर आहे हा घर. असं पायऱ्यांनी गेलो ना आपण, दार उघडलं की मस्त हॉल आहे. असं डावीकडे गेलो की किचन आहे, हा, आणि किचन मधून असं बाहेर आलो ना, छोटीशी आहे पण मस्त गॅलरी. गॅलरी पण? असं गॅलरी मधून मस्त थंड हवा येते. गॅलरीतनं अजून काय काय दिसतं? गॅलरीतून मोठं शेवग्याच्या शेंगाचं झाड आहे ते दिसतं. आपल्या गावाच्या घरामागं आहे तसं? एकदम तसं. आणि शाळेचं ग्राउंड पण आहे, पोटे खेळत असतात तिथं, त्यांचा आवाज येतो. हा, पण घर जरा जुनं आहे ना, म्हणून थोडा कचरा आहे, थोडी साफसफाई करायला लागेल. असू दे की, मग मी आहे ना, मी एकदम भारी ठेवीन आपलं घर. शाबास. काय कोणतरी बघेल. बघू दे की, म्हणून तर घर घेतलंय आपण. हा, का तिथं गेल्यावर पण म्हणणारच कोणी बघल बघल म्हणून. पण तुम्हाला हे सगळं कसं काय कळलं? कारण तुला बघूनच माझ्या लक्षात आलं होतं, तुझ्या मनात खोलवर कुठेतरी अस्वस्थता आहे, तुझं मन अशांत आहे, जे मला दिसत होतं. हा, पण हे माझ्या बायकोला कळत नाही ना. हे बघ, हे यात आहे ना, खरोखर माझी काहीही चूक नाहीये, बरोबर आहे. आणि म्हणूनच तू एक अतिशय सेन्सिटिव्ह माणूस आहेस. मला सांग, जेव्हा असं एक सेन्सिटिव्ह, हुशार, निष्पाप माणूस जन्माला येतो, तेव्हा जगात पहिली गोष्ट काय घडते? रडते. हा, रडतो, पण बाकीची लोक म्हणजे डॉक्टर किंवा बाळंतपण करणारी लोक, ती सगळ्यात पहिल्यांदा काय करतात? काय करतात? तुमची तुमच्या आईशी असणारी नाळ तोडून टाकतात. यावरून आपण काय अर्थ घ्यायचा? काय? हेच की गड्या, तू आता मुक्त झालायस. या जगामध्ये मुक्त वावरण्यासाठी तुझा जन्म झालाय. मला सांग, जर आपण आईशी असणारी ही नाळ तोडली नाही, तर आपल्याला आयुष्यभर आईबरोबरच फिरत बसावं लागेल. पण आपण तसं करतो का? नाही. पण आपण मुक्त होतो.
म्हणजे नेमकं काय करायचं? तू आत्ता काय करतोयस? काय करतोय? हेच. तू आत्ता केवळ माझ्या समोर जी व्यक्ती बसलीये तिला जे काही म्हणायचंय ते मला जाणून घ्यायचंय या निष्पाप भूमिकेतून चाललायस. आणि म्हणूनच थोड्या वेळापूर्वी तुझा माझ्याशी बोलताना स्वर चिडका होता, पण आता तू शांत झालास. म्हणजेच तू काही क्षणांसाठी स्वतःला बंधनमुक्त केलंस. आणि म्हणूनच तुझं मगाशी अस्वस्थ असणारं मन आता शांत झालंय, जे मला कळतंय. तुलाही कळतंय ते? हा, मलाही कळतंय. खरंच मला कळतंय. म्हणजे मला ना एकदम एकदम भारी वाटतंय. म्हणजे पण हे पुन्हा कधी मला परत असं वाटेल? हेच. तुझे हे निष्पापपणे प्रश्न विचारणं मला फार आवडतंय. अशीच मनशांती आयुष्यभर मिळावी म्हणून स्वतःला बंधनमुक्त कर. मोकळा हो. आता बघ, तुझे हे जे कपडे आहेत, हे जे घट्ट कपडे तू घातलेस, यामुळे तुझ्या मनातले विचार आणि त्यांचा गुंता सुद्धा घट्टच होणार आहे मित्रा. ते बदल. तुम्ही कुठे होतात इतके दिवस ताई? अरे हे बघा, तुम्ही मला तुमचा शिष्य बनवून घ्या. म्हणजे हे जे काही तुम्ही बोलताय ना, ही मनशांती मला आयुष्यभरासाठी हवी आहे. तुम्ही प्लीज प्लीज मला तुमचा शिष्य बनवून घ्या ना. अरे प्लीज, तू हात वगैरे जोडू नकोस. मी जनरल मला माहिती होतं म्हणून सांगितलं. ऐक. हे बघा, तुम्ही प्लीज मला तुमचा शिष्य बनवून घ्या. हा, हे बघा, नाहीतर मी तुमच्या पायात सोडणार नाही. नाही. प्लीज तू उठ. घे. रिलॅक्स. घे बरोबर. थँक्यू. तेच त्यांना क्लिनिकमध्ये चक्कर यायला लागली म्हणून खाली घेऊन आलो. बरं झालं. कसं वाटतं आता? बरं वाटतंय. घे. तुम्ही त्या गोळ्या ज्या दिल्यात ना त्या एकदा घ्या, म्हणजे तुम्हाला हळूहळू बरं वाटायला लागेल. आणि जर आता तुम्हाला परत चक्कर आल्यासारखं वाटलं तर इथे तुम्ही आराम करू शकता थोडा वेळ, नाही का? अगदी, बाय ऑल मीन्स. हे तुमचं घर आहे? याचंच घर आहे असं समज. तू इथे? अगं, हे माझंच घर आहे. तू इथे काय करतेस? एक मिनिट. तुम्ही दोघी एकमेकांना ओळखता? कोण मस्करी करताना? अगं आई, अरे याला अर्थ आहे काय? ये. काय झालं? चप्पल काढलं. हा, काय झालं? हा, काय? मला जरा पाणी दे. हा, असा रट्टा देईन ना. काय झालं ते सांगा ती. हेच तुम्ही मलाच ओरडा. त्या मोठ्याकडे कोणाचं लक्षच नाहीये. कारण तो गुणाचाच आहे. तिथे त्याचं काय चाललंय ते सांग पटकन. आई, मला हेच आवडत नाही आणि मला हेच ऐकायचं होतं. गुणाचा आहे. अगं, तू बाहेर काय गुण उधळतोय ते माहितीये का तुला? ना, दादा आहे ना तो तुझा. थोडा एवढा मान. हा, तेच सांगतोय तुला आई. जो तुझा वचनप्रिय, हा एकनिष्ठ, जो हा मोनोगॅमिक राम आहे ना, मला जरा सांगशील का त्याचा असा पॉलिगॅमिक कृष्ण कसा काय झाला? अरे जरा घाबर परमेश्वराला. देवाला अशी नावं ठेवतो, पाप लागेल कार्ट्या. त्याच देवांच्या आहे ना तुला आता पाया पडावा लागणार आहे. कारण हा आई आपला दादा बिघडला ग, गेला, कामातून गेला. मला हेच आवडत नाही तुझं. मला हेच आवडत नाही. तिकडे तो दादा मजा करणार आणि इथे मार खाणारा विघ्नेश. अरे माझ्या सोन्या, नक्की काय चाललंय त्याचं ते सांगशील का? आई,
काळजावर दगड ठेवून ऐक. आपला दादा चाळवलाय. नाही नाही हो नाही नाही हो आई हो. अगं आई, त्याला तर वेगवेगळ्या मुलींचा सहवास हवाय. त्याला तर मैत्रीचा कंटाळा आलाय. नाही नाही असं असं नाही ते खरं आहे का? मला मला माहिती होतं तू असंच काहीतरी बोलणार. हा बघ पुरावा. हे बघ मला तर सांग, हे आपल्या मैत्रीचं काय होणार का? मला खूप काळजी वाटते का तिची. दादा, डिस्कस्टिंग. सगळे पुरुष एकसारखे. दादा तू पण त्यांच्यासारखाच निघावास. दादा आता ये घरी, ते तुझ्याकडे चांगलं. अरे आलिया, बरं झालं तू भेटलीस. माई, सौमित्र ही माझी डबिंगची मैत्रीण आहे. म्हणजे ही माझ्यासोबतच डबिंग करते. चल आलिया, आपण बाहेर जाऊन बोलूयात. हा अगं पण तिला बरं वाटत नाहीये. नाही, मला भेटल्यानंतर तिचा ताप, ज्वर, कणकण, चक्कर सगळंच बरं होईल, है ना आलिया? अगं बसू दे ना तिला जरा. नाही, आता मला बरं वाटतंय माई. आणि मॉमला पण सांगितलंय मी लगेच येते. हा एक्झॅक्टली, मॉमला पण सांगितले. त्यामुळे चल 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 होतं. एक मिनिट. थँक्यू सो मच. आजकाल ओळखीच्यांसाठी सुद्धा कोणी इतकं करत नाही. मी अनोळखी असून सुद्धा तुम्ही इतकं केलं. ठीक आहे, प्रोफेशनचा भाग. यू आर अ नाईस पर्सन. थँक्यू. वेलकम. बाय. डिसेंट. मैत्रीची मैत्रीण माहित नाही. काय मग कसं काय सौमित्र सोडायला वगैरे आला तुला? अगदी ऍक्टिंग केली ना वरती. काय सांगतेस? करायची ऍक्टिंग केली अगं. मी खालीच घेऊन आला अगं घरी. मला नव्हतं माहिती तू इथे राहतेस. हो, मी इथे राहते आणि तो वर क्लिनिकला जातो प्रॅक्टिससाठी. म्हणूनच येता जाता माझ्याशी खडूस वागून जातो ना. एनिवे, मला सांग, तुझं आणि सौमित्रचं कुठपर्यंत आलंय? चालू आहे. ऍक्च्युली सौमित्र ना जरा डी कॅटेगरीतला मुलगा आहे. नाही, मला कळलं नाही. डी आय मीन डिसेंट अगं. ओ, त्यामुळे मुली पण ना त्याला जरा सभ्य लागतात. इंटरेस्टिंग. पण मी कधीच सभ्य वगैरे टाइप्स नव्हते ग. म्हणूनच तो तुझ्याशी खडूसपणे वागतो. ऍक्च्युली सौमित्र सारख्या मुलांना ना साधं वरण, तूप, भात अशा मुली आवडतात. आपल्यासारख्या मुली झेपतच नाही अगं त्यांना. हा हो, प्रॉब्लेम आहे मोठा. प्रॉब्लेम आहेच. त्यांना सेड्यूस करायचं असेल ना तरी पण डिसेंटली करायला लागतं. म्हणजे समोरची मुलगी त्यांच्या डिसेन्सीच्या कन्सेप्टला तडा जाऊ देणार नसेल ना, मग ही मुलं गणतात. म्हणजे आपण कुठल्याही प्रकारचा वेडेपणा करणार नाही याची त्यांना गॅरंटी आली ना, मग ही मुलं पटतात. ऐका 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 ऐका, इकडे इकडे इकडे, तू इकडे. दादा दादा, ऐका ऐका, मला सगळ्यांना काहीतरी सांगायचंय. हा जो इकडे मुलगा उभा आहे ह्याचं नाव आहे डॉक्टर सौमित्र. ओके,
म्हणजे इकडे सगळ्यात शांत समंजस आणि हँडसम मुलगा तो कोणी आहे त्याच्यावर माझं खूप प्रेम आहे. आय लव्ह यू सुमित्रा, आय लव्ह यू. सगळे बघतात काय काय करतेस तू. इजहार मोहब्बत का इजहार कह दो इस जमाने से कि हमें तुमसे मोहब्बत है. हाय हम मोहब्बत में पड़ गए. आई लव यू. खाली उतर, आई लव यू. खाली उतर, खाली पडशील, खाली उतर. झालाय कार्यक्रम, तुम्ही आता आमचं चाल. आय लव्ह हिम. आणि खरंच झालंय. केले का? तू का नाही म्हणलास मला आय लव्ह यू. कसं आहे, प्रेमात ना दोन माणसं असतात ना, त्यातला एकच वेडा चालतो. दोन दोन वेडे झाले की चालत. म्हणजे मी वेडी आहे. नाही असं नाही एक्झॅक्टली, असं नाही, असं नाही म्हणत, असं नाही म्हणत, असं नाही मी म्हणत. वेडी आहे, तुला असं आ, म्हणायचं चिमटे होतं. नको आता करू, काय चिमटे वेडी 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 यार. हे मैत्री, हॅलो. ओय सॉरी आय एम सो सॉरी. अगं मला ते काय आठवलं म्हणजे ना तू मगाशी जे म्हणलीस ना वेड्या मुलींचं ते मला पटलं. म्हणजे वेड्या मुलींना शहाणी मुलं नाही सुटत. येस यू आर राईट. बरं ऐक, मी जाते आता, पण बऱ्याच गोष्टी प्लॅन करायच्या आहेत आपल्याला. ओके, बाय 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 बाय.